बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी स्वामीनारायण मंदिराच्या 200व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले। ते म्हणाले, काही लोक जात, धर्म, भाषा, स्त्री पुरुष, गाव शहर यावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात। आपण त्यांना एकत्र रोखलं पाहिजे। गुजरातमधील वडताल धाम इथं आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या वारशाच्या हजारो वर्ष जुन्या केंद्राचं वैभव परत येत आहे। प्रत्येकानं जे नष्ट केलंय असं गृहीत धरलं होतं ते आता प्रकट होतंय। पंतप्रधानांनी काशी आणि केदारनाथ मंदिराचाही उल्लेख केला। देशातून परदेशातून चोरीला गेलेल्या शेकडो वर्ष जुन्या मूर्ती परत आणण्याबाबतही पंतप्रधानांनी चर्चा केली। अयोध्येचं उदाहरण देताना मोदी म्हणाले, 500 वर्षानंतर एक स्वप्न पूर्ण झालं। याचा अर्थ 500 वर्ष ते स्वप्न किती पिढ्या जगले त्यासाठी झगडत आलो आहे आणि आवश्यक तेव्हा त्यागही केलाय। स्थानिक लोकांनी बनवलेल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी संत समाजाला केलं। ते म्हणाले, स्वामीनारायण संस्थेच्या संत समाजाने वोकल फॉर लोकलला प्रोत्साहन द्यावं। ते म्हणाले, भारतीय तरुणांना जगभरात मागणी आहे। भारतातील तरुण केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत। पंतप्रधान म्हणाले, भारताचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा कोणी ना कोणी महर्षी महात्मा अवतरले। शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर देश दुबळा झाला होता। त्याच वेळी भगवान स्वामीनारायणांचं आगमन झालं। त्यानंतर भगवान स्वामीनारायण आणि इतर संतांनी आध्यात्मिक ज्ञान दिलं। त्यामुळे आमचा स्वाभिमानही वाढला, आपली ओळख पुनर्जीवित केली। लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता। त्यावर भाजपला बहुमत मिळाले तर संविधान बदलतील अशी शंका विरोधकांकडून उपस्थित करण्यात आली। तसंच भाजप संविधान बदलणार म्हणत विरोधकांनी जोरदार प्रचार सुरू केला होता। जळगाव येथील प्रचार सभेत शरद पवारांनी यावर भाष्य केले। ते म्हणाले, 48 पैकी 31 जागा तुम्ही आम्हाला लोकसभेत निवडून दिल्या, म्हणून मोदींचा संविधान बदलण्याचा डाव फसला असं शरद पवार म्हणाले। सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत। हे तुमच्याशिवाय शक्य नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीवेळी 400 खासदार पाहिजेत असं म्हणत होते। तेवढं लागत नाही, पण लोकांना शंका आली। यात काही काळबेरं दिसतंय। 400 पार जागा मिळत नाही तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती देखील त्यांच्याच लोकांनी सांगितली होती असं शरद पवार म्हणाले। शरद पवार पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे यांच्या मनात पाप होतं। याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली। त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत इंडिया आघाडी तयार केली। सर्वांना एकत्र केलं। वाटेल ते करू, पण घटना बदल करू देणार नाही असा निश्चय आम्ही केला असं पवार म्हणाले। केंद्र सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले, चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना सोबत घेत सरकार स्थापन केलं। काय केलं सरकार स्थापन करून? कोणते निर्णय घेतले? काय अवस्था आहे देशातील शेतकऱ्यांची, देशातील तरुणांची आणि भगिनींची काय अवस्था आहे? एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। शेतकऱ्यांच्या मालाला किंमत देत नाहीत। जो माल पिकवतो त्याला त्याच्या उत्पादनानुसार नाव मिळत नाही अशी टीका पवारांनी केली आहे। सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, जगात तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुढे ते म्हणाले, जग शांततेसाठी भारताकडे पाहत आहे, पण काही लोक अडथळे निर्माण करतायत। भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे। मध्य प्रदेशातील जबलपूर इथं संघ नेत्या डॉक्टर उर्मिला जमादार यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते। मोहन भागवतांनी 4 मुद्द्यांवर वक्तव्य केलं। तिसरं महायुद्ध संघप्रमुख म्हणाले, युक्रेन, रशिया आणि इस्रायल हमास युद्धामध्ये तिसऱ्या महायुद्धाची छाया पसरत आहे। इस्रायल किंवा युक्रेन यांच्यातून ते कोणापासून सुरू होईल हे अद्याप स्पष्ट नाही। विज्ञान आणि शस्त्र भागवत म्हणाले की जगाने विज्ञानात खूप प्रगती केली आहे, पण याचे फायदे जगातील गरिबांपर्यंत पोहोचलेले नाहीत। पण जगाचा नाश करणारी शस्त्रही सर्वत्र पोहोचतायत। काही आजारांवरची औषधं ग्रामीण भागात पोहोचली नाहीत, पण गावठी कट्टा इथपर्यंत पोहोचतोय। पर्यावरण संघ प्रमुखांनी पर्यावरणावरही चिंता व्यक्त केली। ते म्हणाले की पर्यावरणाची अशी अवस्था झाली आहे की पर्यावरणच आजाराचं कारण बनतंय। सनातन धर्म आणि हिंदुत्व भागवत म्हणाले की मानवतेची सेवा करणं हाच सनातन धर्म आहे आणि हेच हिंदुत्वातही आहे। हिंदुत्वात जगाला रस्ता दाखवण्याचं सामर्थ्य आहे।
हिंदू हा शब्द भारतीय ग्रंथांमध्ये लिहिण्याचा खूप आधीपासून अस्तित्वात होता. गुरु नानक देवजी यांनी प्रथमच लोकांमध्ये याचा वापर केलाय. माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे उभे आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं आहे. सदा सरवणकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, म्हणून मनसे नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. या सगळ्यावर आता सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सदा सरवणकर म्हणाले, निवडणुकीच्या काळात टीका टिप्पणी होतच असते. राज ठाकरे माझ्याबद्दल बोलले असतील, मी त्यांना आदरपूर्वकच बघतो, असं म्हणत त्यांनी जराशी मवाळ भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे. तसंच सदा सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्यावर देखील टीका करणं टाळलंय. सदा सरवणकर म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवून कोणतेही आंदोलन केलं नाही. त्यावेळी मला बाजूला ठेवून घरगडी उभा केलं जायचं. त्यावेळी अन्याय होत होता ही भावना होती. अन्यायाला वाचा फोडली. मी उमेदवारी मागं घेतली नाही म्हणून संदीप देशपांडे यांनी देखील माझ्यावर टीका केली. पण ते माझे मित्र आहेत. आपण चॅनलवर होता, काय प्रेशर होतं हे तुम्ही पाहिलं आहे. माझी जी काय अंडी पिल्ली आहेत ते सांगतील, मी काय सांगू, असं सदा सरवणकर म्हणाले. पुढे बोलताना सदा सरवणकर म्हणाले, राज ठाकरे यांनी वैयक्तिक माझ्याशी संवाद नाही साधला हे खरं आहे. मी समाधानला पाठवलं होतं, तेव्हा ते म्हणाले, जे योग्य वाटत आहे ते करा, मला भेटायचं नाही, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलंय. पुढे ते म्हणाले, भाजपचे कोणतेही नेते माझ्यासोबत इथं नाहीत. प्रत्येक पक्षाचे वेगळे धोरण असतं, पण भाजपचे पदाधिकारी माझ्यासाठी आजही फिरतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. मोदी शहांनी अवघा महाराष्ट्र विक्रीस काढलाय. मोदींची नासकी, फुसकी आणि खोटी गॅरंटी आज महाराष्ट्रात चालतीये. इथं केवळ बाळासाहेबांचे खणखणीत नाणं चालतं. त्यामुळेच त्यांच्यावर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून प्रचार करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याच्या मुद्द्यावरून प्रशासनालाही चांगलंच धारेवर धरलं. प्रचार सभा झाली, त्यात त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील महायुती आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आता मला फार भाषण करण्याची गरज लागत नाही, कारण मी जिथं जातोय तिथं मला मतदार विजयाची ग्वाही देतायत. फक्त आता 20 तारखेला न्यायदेवतेसारखी आपल्या डोळ्यांवर कष्टाचीही पट्टी बांधू नका, डोळसपणे मतदान करा. ते पुढे म्हणाले, मी इथं प्रचाराला आल्यानंतर 7-8 अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना त्याची परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा. तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसं ते तुमचे खिसे तपासत आहेत तसंच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथं कुठं नाकानाक्यावर अडवतील तिथं तपास अधिकाऱ्यांचे खिसे तपासा. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकाऱ्यांवर रागावलो नाही, पण त्यांनी जशी माझी बॅग तपासली तशी मोदी शहांचीही बॅग तपासण्याचं धाडस दाखवावं. त्यांचीच नव्हे तर दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटवाल्यासह टरबुजाचीही बॅग तपासण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आघाडी सरकार राज्यात सत्तेत येणार नाही, त्यामुळे ते कोणतेही खोटं आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यातून देत आहेत. लाडकी बहीण योजना, वीज बिल माफीबाबत त्यांनी महायुती सरकारच्या योजनांवर सुरुवातीलाच टीका केली, पण आता त्यांनी या योजना स्वीकारल्याचं दिसून येतंय, असं मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. केंद्र सरकारने माजी मंत्री जयंत पाटील यांच्या राजाराम साखर कारखान्यासह 1442 कोटी रुपयांची मदत केली. ही बाब आम्ही बोलून दाखवल्यामुळे ती त्यांच्या जिव्हारी लागली, त्यामुळे ते आमच्यावर टीका करतायत. राज्यात सहकार अधिक समृद्ध व्हावा यासाठी आम्ही 10,000 कोटींचा आयकर माफ केलाय, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. यावेळी प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, भाजपने निवडणुकीसाठी संकल्पपत्र हा जाहीरनामा जनतेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केलाय. प्रत्येक निवडणुकीत भाजप जनतेला कामाचं वचन देऊन त्याची पूर्तता सत्ता आल्यावर करतं. देशहित, नागरिक हित समोर ठेवून आम्ही काम करत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात जाहीरनाम्यामधील अनेक गुंतागुंतींचे विषय मार्गी लावलेत. आज राज्यात महायुती सत्तेत काम करत आहे. राज्यातील विकासाला चालना देण्यासाठी, शेतकरी, महिला यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. सर्वाधिक परदेशी गुंतवणूक राज्यात आलेली आहे. पुढील 5 वर्षात आम्ही कशा प्रकारे विकास करणार आहोत याची माहिती आमच्या जाहीरनाम्याद्वारे देण्यात आली आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, धार्मिक आस्था जपणं, सामाजिक जीवनमान उंचावणं या गोष्टींना प्राधान्य दिलं. राज्याला गतिमान करतानाच रोडमॅप या माध्यमातून मांडण्यात आला. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाचं समर्थन केलंय. ते म्हणाले, प्रत्येकामध्ये एकतेची भावना असली पाहिजे, यात विशेष काही नाही. हे चुकीचंही नाही. मदरसा दारुल उलूम देवबंदने मुस्लिमांसाठी अवयवदान बेकायदेशीर घोषित करणाऱ्या फतव्याशी संबंधित एका प्रश्नावर आरिफ मोहम्मद म्हणाले, माझा त्यांच्यावर विश्वास नाही आणि काही सांगायचं नाही. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जा संबंधीच्या वादावर ते म्हणाले, राज्यपाल या नात्याने मी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करत नाही. राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी रविवारी भोपाळमध्ये ही माहिती दिली. येथील दत्तोपंत ठेंगडी स्मृती राष्ट्रीय व्याख्यानमालात ते प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमाला NITI आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार हे देखील उपस्थित होते. भारतातील विविधतेतील सांस्कृतिक एकता या विषयावर बोलताना केरळचे राज्यपाल म्हणाले, भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी विविधतेतील एकतेचं सूत्र दिलं होतं. गौतम बुद्धांनी त्यांच्या शेवटच्या प्रवचनात दीपो भव बद्दल सांगितलं होतं, जे प्रत्यक्षात अर्थवेदातील ऋचाचे सूत्र आहे. यालाच आपण अद्वैतवाद किंवा एकता म्हणू शकतो. आदि शंकराचार्यांनी स्वामी विवेकानंदांना दिलेलं तत्वज्ञान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या भाषणातून दिसून येतं आणि त्याचा विस्तार दत्तोपंत ठेंगडी यांनी केला. पण ही तत्व आपल्या मनाची उपज आहेत असं कोणीही म्हटलं नाही. ते म्हणाले की ही नैसर्गिक दैवी आहे, आम्ही फक्त शोध घेतला. आरिफ मोहम्मद म्हणाले, इथं श्रद्धा व्यक्त करण्यात विविधता आहे. जेव्हा श्रद्धा एकच असते तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. इस्रायल सैन्याने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर सलीम जमील अय्याशला ठार केले. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार सलीम सिरियातील हिजबुल्लाचा गड असलेल्या अल कुसेरमध्ये लपला होता. इस्रायल लष्कराच्या हल्ल्यात सलीम व्यतिरिक्त आणखी 8 लोक मारले गेले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यावर टीका करत इस्रायलची संयुक्त राष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सलीम हा हिजबुल्लाच्या युनिट 151चा सदस्य होता. अमेरिकेनं त्याच्यावर $10 मिलियन बक्षीस ठेवलं होतं. लेबननचे पंतप्रधान रफिक हरिरी यांच्या हत्येला तो जबाबदार होता. हरिरी हे लेबनॉनचे सर्वात लोकप्रिय सुन्नी मुस्लिम नेते होते. ते 5 वेळा देशाचे पंतप्रधान होते. 14 फेब्रुवारी 2005 रोजी हरिरी यांच्या ताफ्याला बैरूतमध्ये 3000 किलो स्फोटांनी भरलेल्या ट्रकनं धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले 21 लोकही मारले गेले. दरम्यान इस्रायलचे नवे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटज यांनी रविवारी सांगितलं की त्यांच्या देशाने हिजबुल्लाला पराभूत केलं आहे. हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाला हटवणं ही इस्रायलची सर्वात मोठी उपलब्धता असल्याचंही कॅटज म्हणाले. हा विजयी निकाल मिळवण्यासाठी आपल्याला दबाव कायम ठेवण्याची गरज आहे असं कॅटज म्हणाले. लेबनॉनच्या अंतर्गत राजकारणात इस्रायलला स्वारस्य नाही, पण लेबनॉन इस्रायलशी संबंध सामान्य करण्यासाठी इतर देशांना सामील करून घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.